रेकीची प्रार्थना म्हणायची आहे. या विश्वामधले सगळे रेकीचे मास्टर्स, ग्रँड मास्टर्स, डॉक्टर मिका ओसुई, चिझुरो हॅयाशी, मॅडम हवायो टकाटा, कॅथलीन मिल्नर, गेल ॲक्झेलेरॉड, तारा वासंती, मास्टर च्वेन लिन यांचे खूप आभार, ज्यांच्यामुळे मला रेकीचे ज्ञान मिळाले आहे. श्री गणेशा, भगवान शंकर, श्री विष्णू, माँ दुर्गा, श्री गुरुदेव दत्त, श्री स्वामी समर्थ, श्री शंकर महाराज, दत्तगुरु संप्रदायामधले सगळे गुरु, सगळे नवनाथ, श्री हनुमानजी, एंजेलिक लाइटनिंग सकरारेज, या सगळ्यांना मी आवाहन करते. मला रेकी घेण्यासाठी आणि रेकी देण्यासाठी मदत करावी. या वैश्विक शक्तीला मी आवाहन करते. माझ्या सहस्त्रहार चक्रातनं आतमध्ये येऊन सगळ्या चक्रांना भरपूर ऊर्जा मिळू दे. पिंगळा नाडी सूर्य तत्वाला आपण ऍक्टिव्हेट करून घेतलेला आहे. पाण्याच्या ग्लासवर आता आपण चिन्ह काढायची आहेत. लक्ष देऊन ओम काढा, रम बीजाक्षर काढा. पूर्ण लक्ष देऊन सूर्य मंत्र लिहायचा आहे. ओम ह्राम सूर्याय नमः. आता तुम्ही काढा चोकुरे चिन्ह अँटी क्लॉकवाईज, डावीकडून उजवीकडे, आणि मग वर असं जायचंय. चोकुरे चोकुरे चोकुरे. मग डिस्टन्सचं चिन्ह काढायचंय. हॉन्शा झाशोनेन, हॉन्शा झाशोनेन, हॉन्शा झाशोनेन. हार्मनीचं चिन्ह काढा. सेहेकी सेहेकी सेहेकी. रेकी लेवल 3च्या पुढच्यांनी काढायचंय. हार्टचं चिन्ह. आपल्या स्वतःवर आपलं खूप प्रेम आहे. मास्टरनी पूर्ण लक्ष देऊन मास्टरचं चिन्ह काढा. डायक्योमो डायक्योमो डायक्योमो. उजवा हात पाण्याच्या ग्लासवर ठेवायचा आहे. आपल्या तळहातामधनं ऊर्जा आपल्या पाण्याच्या ग्लासवर जात आहे. रेकीचे 5 तत्व नेहमी करता लक्षात ठेवायचे. माझा कुणावरही राग नाहीये. मी कशाचीही चिंता करत नाहीये. माझं काम मी लक्ष देऊन करत आहे. आयुष्यामध्ये आतापर्यंत मला ज्या ज्या गोष्टी मिळाल्या आहेत, ज्या व्यक्ती मला भेटलेल्या आहेत, त्या प्रत्येकाची मी खूप आभारी आहे. माझ्या स्वतःवर माझं खूप प्रेम आहे. त्याचबरोबर इतरांवर पण माझं प्रेम आहे. या शक्तीच्या आशीर्वादाने मी शारीरिक, मानसिक, भावनिक दृष्ट्या एकदम सक्षम झालेले आहे. प्रत्येक क्षणाला या दैवी ब्रह्मांडीय शक्तीचे खूप खूप आभार. सावकाश आपले दोन्ही हात एकमेकांवर चोळायचे. एकमेकांवर चोळून आपले दोन्ही हात मूलाधार चक्रावर ठेवा. अलगद डोळे मिटून घ्यायचे आहेत. पाठीचा कणा आपण सगळ्यांनी ताठ ठेवलेला आहे. कल्पना करायची या ब्रह्मांडामधली वैश्विक शक्ती, दैवी शक्ती आपल्या सहस्त्रहार चक्रातनं आतमध्ये येतेय. सूर्य स्वर म्हणजे उजव्या बाजूचा स्वर, त्याद्वारे ही ऊर्जा आतमध्ये आली आहे. त्वचेच्या बारीक रोम छिद्रांमधनं तिचा आत प्रवेश झालेला आहे. आपल्या शरीरावर रोमांच उभे राहिलेले आहेत.
या चैतन्यमय शक्तीचा आपल्या शरीरामध्ये प्रवेश झालेला आहे. पूर्ण शरीरभरी ऊर्जा वाहत आहे. नको असलेले विचार उच्छ्वासाद्वारे बाहेर फेकल्या जात आहेत. या क्षणाला आपण निर्विचार आहोत, शांत आहोत. आता कल्पना करायची आहे, सुषुम्ना नाडी जिचे स्थान आपल्या माकड हाडाच्या आतमध्ये आहे, असे मानण्यात येते की हा सुषुम्ना नाडीवर आहे. आपल्या शरीरामध्ये असलेली 9 चक्र, या 9 चक्रांना आपण सातत्याने रोज ऊर्जा देत आहोत. आता आपल्या कल्पनेमधून माकड हाडाच्या खालच्या टोकाजवळ बघण्याचा प्रयत्न करा. गुदद्वारला आत ओढून घ्यायचंय. जिथे आपल्याला ताण जाणवतोय तिथे आहे आपले मूलाधार चक्र. या देहरूपी मंदिरामध्ये सुरक्षित असल्याची भावना आपली दृढ झालेली आहे. लाल रंगाची ऊर्जा मूलाधार चक्रावर चक्राकार रित्या फिरत आहे. लाल प्रकाश मूलाधार चक्रावर पडलेला आहे. पृथ्वी ग्रहाशी संबंधित असलेला हा लाल प्रकाश, ज्याचा संबंध आहे आपल्या शरीरामधल्या रक्तधातूशी. रक्तधातूमधला प्रत्येक घटक अगदी व्यवस्थित काम करत आहे. त्याद्वारे आपल्या अस्थि धातूला बळकटी मिळत आहे. पृथ्वी तत्व स्वरूपामधली इथली आदिदेवता श्री गणेशा यांचे आपल्याला भरभरून आशीर्वाद मिळत आहेत. पूर्ण लक्ष श्वासावर घेऊन यायचंय. खोल श्वास घ्या. श्वास घेताना तुमचं पोट बाहेर आलं पाहिजे. या ठिकाणी तुम्ही श्वास रोखायचा आहे आणि आता सावकाश श्वास सोडत बीजाक्षर लमचं उच्चारण करायचंय. लम. पृथ्वी तत्वरूपी आपले विचार झालेले आहेत. आपल्या आजूबाजूला ज्या ज्या गोष्टी पृथ्वी तत्व स्वरूपामध्ये आहे, आपले राहते घर, आजूबाजूचे सगळा निसर्ग, या प्रत्येकाचे खूप आभार मानायचे. या पृथ्वी तत्वरूपी सगळ्या गोष्टी ज्यांच्याद्वारे आपल्याला भरभरून आनंद मिळत आहे,
या पवित्र धरणी मातेचे खूप आभार मानायचे. आपले दोन्ही सक्षम पाय यांना लाल प्रकाशामध्ये बघण्याचा प्रयत्न करा. दोन्ही पायांमधला प्रत्येक सूक्ष्म अवयव, आपले दोन्ही तळपाय, त्या तळपायांवर असलेले ॲक्युप्रेशर पॉइंट, पायाची बोटे, पायाचा घोटा, दोन्ही गुडघ्यांखालचा पायाचा भाग, त्याच्या आतमध्ये असलेला अस्थि धातू, लिगामेंट्स, कमरेखालचा प्रत्येक अवयव, प्रत्येक क्षणाला तयार होणाऱ्या नवीन पेशी, सगळ्यांना भरभरून लम रूपी ऊर्जा मिळत आहे. या लम रूपी ऊर्जेचे खूप आभार मानायचे. दोन्ही पाय अतिशय उत्तमरित्या काम करत आहे. दिवसेंदिवस आपल्या शरीराची कार्यक्षमता वाढत आहे. या देहरूपी मंदिरामध्ये आपण खूप सुखी आहोत, समाधानी आहोत, तृप्त आहोत. खूप आभार मानायचे. सक्षम मूलाधार चक्राचे लम द्वारे लम लम रूपी ऊर्जा दोन्ही पायांमधून भरभरून वाहत आहे. आता सावकाश दोन्ही हात नाभीच्या 4 बोट खाली स्वाधिष्ठान चक्रावर ठेवा. पृथ्वी तत्व स्वरूपामधील पवित्र धरणी माता, या पवित्र धरणी मातेवर असलेल्या प्रत्येक नद्या, गंगा, गोदावरी, भागीरथी, कृष्णा, वेण्या, तुंगभद्रा, शरयू, कालिंदी, नर्मदा इत्यादी सगळ्या पवित्र नद्या, ज्यांच्या काठी वसलेली आहे पवित्र धार्मिक स्थळे, ज्या अनादी कालापासून साक्षीदार आहेत, या धार्मिक स्थळांच्या, या पवित्र नद्यांमधील पवित्र जल, ज्यांच्यामध्ये अशी शक्ती आहे की आपल्याकडनं घडलेले कळत न कळत कर्म त्यांना शुद्धता देण्याची, या पवित्र जलाद्वारे आपण प्रोक्षण करत आहोत. खूप आभार मानायचे ह्या पवित्र नद्यांचे. चंद्रग्रहाशी संबंधित असलेल्या पवित्र नद्या, ज्या ज्या वेळेस अमावस्या असते, पौर्णिमा असते, त्या वेळेस पाण्याच्या ठिकाणी भरती येते, ओहोटी येते, ज्याचा संबंध आहे आपल्या स्वाधिष्ठान चक्राशी, चंद्रनाडीशी, आपल्या अंतर्मनाशी. अमावस्या आणि पौर्णिमेच्या आसपास आपण जास्त हळवे होतो. या चंद्राच्या स्थितीद्वारे स्वाधिष्ठान चक्रामधला प्रत्येक अवयव
ज्यांचे कार्य अगदी व्यवस्थित सुरू आहे, शरीरामध्ये नको असलेले पदार्थ विसर्जनाद्वारे बाहेर फेकल्या जात आहेत. असे मानण्यात येते की आपल्या शरीरामधला 75% भाग हा जलतत्व स्वरूपात आहे. या सक्षम जलतत्वाचे खूप आभार मानायचे. स्वाधिष्ठान चक्रामधला प्रत्येक अवयव, आपल्या दोन्ही किडन्या, रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम ज्यांचा संबंध आहे आपल्या मुलांशी, आपल्या आई वडिलांशी, आपल्या पूर्ण कुटुंबाशी, खूप आभार मानायचे. आपल्या आई वडिलांचे, आपल्या मुलांचे, चंद्रग्रहाचे खूप आभार, जलतत्वाचे खूप आभार. बीजाक्षर वम द्वारे खोल श्वास घ्या, श्वासाला रोखून ठेवा आणि सावकाश श्वास सोडत वमचं उच्चारण करा. वम. लाल रंगाची लम्रूपी ऊर्जा, जिचा रंग आता बदलून भगवा झालेला आहे, तिचे रूपांतर वमरूपी ऊर्जेत झालेले आहे. इथल्या प्रत्येक सूक्ष्म अवयवापर्यंत ही ऊर्जा पोहोचत आहे. आपल्यामध्ये असलेल्या विविध कला गुणांना वाव मिळत आहे. या वैश्विक शक्तीच्या आशीर्वादाने नवीन नवीन कल्पना आपल्याला सुचत आहे. आपली कार्यक्षमता वाढलेली आहे. सावकाश आपले दोन्ही हात नाभीच्या दोन्ही बाजूंनी ठेवायचे. या ठिकाणी आहे सूक्ष्म स्वरूपामधील 2 चक्र. एकाचं नाव आहे हारा चक्र आणि दुसरं चक्र आहे प्राण चक्र. असे मानण्यात येते की नाभीच्या मागच्या बाजूला शरीरामध्ये असलेल्या 72,000 नाड्यांचे उगम स्थान आहे. या 72,000 नाड्यांपैकी 3 महत्वाच्या नाड्या, चंद्रनाडी, सूर्यनाडी, सुषुम्ना नाडी, यांच्याद्वारे आपण आपल्या शरीराची कार्यक्षमता वाढवत आहोत. या सगळ्या सक्षम नाड्यांचे खूप आभार मानायचे. बीजाक्षर रम द्वारे रम. हातातनं वाहणाऱ्या ऊर्जेकडे सगळ्यांनी लक्ष द्या.
सावकाश आणि प्रेमाने आपले दोन्ही हात नाभीच्या 4 बोटावरती मणिपूर चक्रावर ठेवायचे. सूर्यनाडी, सूर्यग्रहाशी संबंधित असलेले हे चक्र, सूर्यनाडी, पिंगळा नाडी, उजव्या बाजूची नाकपुडी, ज्याद्वारे आपल्या शरीराला उष्णता मिळत आहे. या उष्णतेने आपल्या शरीरामध्ये ज्या ज्या ठिकाणी कफ साठलेला आहे तो वितळून गेलेला आहे. खूप आभार म्हणायचे सूर्य तत्वाचे. सक्षम अग्नी तत्वाद्वारे आपला अन्नमय कोश अगदी व्यवस्थित काम करत आहे. भगव्या रंगामधली वम रूपी ऊर्जा आता पिवळ्या प्रकाशामध्ये रम रूपी ऊर्जामध्ये तिचे रूपांतर झालेले आहे. भरभरून ऊर्जा अन्नमय कोशाला मिळत आहे. खाल्लेल्या अन्नाचे पचन अगदी व्यवस्थित होत आहे. खूप आभार म्हणायचे. इथल्या प्रत्येक सूक्ष्म अवयवाचे, सूक्ष्म ग्रंथींचे कार्य अगदी व्यवस्थित सुरू आहे. खोल श्वास घ्या, श्वासाला रोखून ठेवा आणि सावकाश श्वास सोडत रमचं उच्चारण करा. रम. या चक्राची अधिदेवता श्री विष्णू आणि श्री महालक्ष्मी, ज्यांचे भरभरून आशीर्वाद आपल्याला मिळत आहे. या वैश्विक शक्तीद्वारे, ज्यांच्या आशीर्वादामुळे या आयुष्यामध्ये आपल्याला यश, कीर्ती, समाधान, ऐश्वर्याची प्राप्ती होत आहे. आपण खूप भाग्यवान आहोत. भगवंताची आपल्यावर कृपा आहे. आपला प्रत्येक अवयव व्यवस्थित काम करत आहे. या प्रत्येक अवयवाचे खूप आभार मानायचे. आता सावकाश दोन्ही हात छातीच्या मध्यस्थानी ठेवा. शिवशक्तीचे स्थान असलेले अनाहत चक्र, पिवळ्या रंगामधली रमरूपी ऊर्जा आता हिरव्या प्रकाशात यम रूपी ऊर्जेमध्ये तिचे रूपांतर झालेले आहे आणि चक्राकाररित्या आपल्या छातीच्या मध्यस्थानी ती फिरत आहे. ही विश्वशक्ती, ब्रह्मांडीय दैवी शक्ती, शिवशक्ती या सुंदर हिरव्या प्रकाशामध्ये शिवलिंगाला बघण्याचा प्रयत्न करा. या शिवलिंगाला डोकं टेकवून मनापासून नमस्कार. प्रत्येक क्षणाला या शिवशक्तीचे आभार मानायचे. सक्षम वायू तत्वाद्वारे, आपल्या सक्षम हृदयाद्वारे रक्त शुद्धीकरण प्रक्रिया अगदी व्यवस्थित सुरू आहे. शुद्ध झालेला प्रत्येक रक्ताचा थेंब, त्याचे खूप आभार मानायचे. यम द्वारे
यम चांगल्या विचारांद्वारे आपले हृदय खूप सक्षम झालेले आहे. या जगात येताना आपण काही घेऊन आलेलो नाहीये, जाताना पण काहीही घेऊन जाणार नाहीये. आपल्या सोबत येणार आहेत फक्त चांगले आशीर्वाद, जे भरभरून आपल्याला या वैश्विक शक्तीद्वारे मिळत आहे. खूप आभार मानायचे या शिवशक्तीचे. प्रत्येक क्षणाला सातत्याने दुसऱ्यांबद्दल सतत चांगले विचार, त्याद्वारे या ब्रह्मांडीय ऊर्जेचे आशीर्वाद भरभरून आपल्याला मिळत आहे. आपण खूप सुखी, समाधानी, तृप्त आहोत या मनुष्यरूपी देहामध्ये. ही भावना आपली दृढ झालेली आहे. खूप आभार मानायचे या शिवशक्तीचे. यम द्वारे यम सावकाश दोन्ही हात विशुद्ध चक्रावर ठेवा. शरीरामध्ये ज्या ज्या ठिकाणी पोकळी आहे त्या ठिकाणी सामावले आहे आकाश तत्व. आकाश तत्वाप्रमाणे आपले विचार झालेले आहे. आपल्या विचारांमध्ये शुद्धता आलेली आहे. चांगल्या विचारांद्वारे फक्त आणि फक्त दुसऱ्यांच्या कल्याणाचा विचार आणि त्या दृष्टीने आपले कर्म सुरू झालेले आहेत. या कलियुगामध्ये अतिशय श्रेष्ठ असलेले कर्म आणि त्याचबरोबर नामस्मरण, भगवंताचे नामस्मरण आपण करत आहोत. आणि त्याचबरोबर चांगली कर्म आपल्या दोन्ही हातांनी घडत आहेत. आपल्या प्रत्येक कर्माचा हिशोब खांद्याच्या ठिकाणी स्थित असलेले चित्रगुप्त लिहून ठेवत आहेत. आपल्या स्वतःशी या मनुष्य योनीशी संबंधित असलेले विशुद्ध चक्र या पवित्र मनुष्य योनीद्वारे आपण सगळ्यांचे कल्याण करत आहोत. खूप आभार मानायचे या पवित्र मनुष्य योनीचे. बीजाक्षर हम द्वारे हिरव्या रंगामधली यम रूपी ऊर्जा, तिचे रूपांतर आता आकाशी प्रकाशामध्ये हम रूपी ऊर्जेमध्ये झालेले आहे. चक्राकार रित्या ही ऊर्जा विशुद्ध चक्रातनं फिरत आहे. आपल्या दोन्ही हातांना माकड हाडाच्या आतमध्ये असलेल्या सुषुम्ना नाडीला, सातही चक्रांना
सगळ्यांपर्यंत ही ऊर्जा जातीये. खूप आभार मानायचे या ऊर्जेचे. हम द्वारे हम. दोन्ही सक्षम हातांचे, महत्वाचे कर्मेंद्रिय, त्यांचे खूप आभार मानायचे. भरभरून आपल्या दोन्ही हातांनी अन्नदान होत आहे, द्रव्यदान होत आहे, ज्ञानदान होत आहे. खूप आभार. सक्षम दोन्ही हातांचे, भगवंताचे खूप आभार, ज्यांच्यामुळे आपल्याला हे सक्षम शरीर मिळालेले आहे. आता सावकाश आपले दोन्ही हात दोन्ही डोळ्यांवर ठेवा. दोन्ही भुवयांच्या मध्ये आहे आपले आज्ञा चक्र, आपल्या गुरूंचे स्थान. सगळ्या रेकी गुरूंचे आपल्याला भरभरून आशीर्वाद मिळत आहेत. आपले आध्यात्मिक गुरु दत्त गुरु माऊली, दत्त गुरु संप्रदायामधले सगळे गुरु, श्रीपाद श्री वल्लभ महाराज, नरसिंह सरस्वती महाराज, श्री स्वामी समर्थ, यांचे भरभरून आशीर्वाद आपल्याला मिळत आहे. ओम द्राम दत्तात्रेयाय नमः. आकाशी रंगामधल्या हमरपी ऊर्जेचे रूपांतर गर्द निळ्या प्रकाशामध्ये ओम रूपी ऊर्जेमध्ये झालेले आहे. खूप आभार मानायचे इथल्या प्रत्येक सूक्ष्म अवयवाचे. सगळ्या चांगल्याच गोष्टी आपण दोन्ही डोळ्यांमधनं बघत आहोत. चांगली श्रवण शक्ती, त्याद्वारे चांगले स्तोत्र, चांगले मंत्र, चांगल्याच गोष्टी ऐकत आहोत. आज्ञा चक्रामधला प्रत्येक अवयव उत्तमरित्या काम करत आहे. प्रत्येक अवयवाचे आभार मानायचे ओम द्वारे. आपल्या स्वतःवर आपला पूर्ण विश्वास, आपल्या आतमध्ये असलेल्या ऐश्वरी तत्वाचे खूप आभार मानायचे. हे शरीर नश्वर आहे, पण आत्मा अमर आहे आणि या आत्म्याचे स्थान आहे आपले आज्ञा चक्र. पवित्र आत्म्याद्वारे शिवतत्वाशी आपण एकरूप होत आहोत. खूप आभार मानायचे आपल्या पवित्र आत्म्याचे. हातात वाहणाऱ्या ऊर्जेकडे सगळ्यांनी लक्ष द्या. या वैश्विक शक्तीद्वारे आपण आपल्या स्वतःचा शोध घेत आहोत. खूप आभार मानायचे शिवशक्तीचे आणि सावकाश दोन्ही हात
सहस्त्रहार चक्रावर ठेवा. ब्रह्मांडीय दिव्य शक्तीचे स्थान म्हणजे सहस्त्रहार चक्र. गर्दनिळ्या प्रकाशामध्ये ओम रूपी ऊर्जेचे रूपांतर सुंदर जांभळ्या प्रकाशामध्ये ओम रूपी ऊर्जेमध्ये झालेले आहे. चक्राकार रित्या ही ऊर्जा सहस्त्रहार चक्रातनं फिरत आहे. इथल्या प्रत्येक सूक्ष्म अवयवापर्यंत ही ऊर्जा पोहोचत आहे. खूप आभार मानायचे. सक्षम दोन्ही मेंदूंचे, तीक्ष्ण बुद्धिमत्तेचे, प्रत्येक न्यूरॉनचे ओम द्वारे सावकाश दोन्ही हात समोर घ्या. सहस्त्रहार चक्रापासून मूलाधार चक्रापर्यंत दोन्ही हात घेऊन या. स्वतःला आपल्या आतमध्ये असलेल्या ऐश्वरी तत्वाला मनापासून नमस्कार करा. ओम त्रिशूल आणि स्वस्तिक या सुरक्षा कवच मध्ये स्वतःला बघा. डोक्यापासून पायाच्या नखापर्यंत दोन्ही हात घेऊन या. स्वतःला नमस्कार करा. पांढऱ्या स्वच्छ रेखेच्या प्रकाशामध्ये स्वतःला बघायचे. एक दिव्य प्रकाश आपल्या पूर्ण शरीराच्या भोवती आहे. जणू या शिवशक्तीचे आशीर्वाद भरभरून आपल्याला मिळत आहे. सावकाश दोन्ही हात डोक्यापासून सहस्त्रहार चक्रापासून पायाच्या नखापर्यंत मूलाधार चक्रापर्यंत घेऊन या. स्वतःला नमस्कार करा. खूप आभार मानायचे या शिवशक्तीचे. प्रत्येक क्षणाला पाण्याच्या ग्लासवर तुम्ही काढायचे ओम. बीजाक्षर रम काढा. पूर्ण लक्ष देऊन तुम्ही चोकुरे काढायचे. उजवीकडून डावीकडे, मग परपेंडिक्युलर काढायचा आणि डावीकडून लूप्स काढायचे क्लॉकवाईज. चोकुरे चोकुरे चोकुरे. खूप आभार मानायचे या वैश्विक शक्तीचे. प्रत्येक क्षणाला या वैश्विक शक्तीचे आशीर्वाद भरभरून आपल्याला मिळत आहे आणि आपल्याद्वारे आपल्या मार्गात येणाऱ्या प्रत्येकाला मिळत आहे. श्री शिवाय नमस्तुभ्यं.